कमळ. तिकडं तर सगळं ही घड्याळ म्हणतात की त्या असते मग 4-2 असतील गावात. किती वेळा तिथं दुसऱ्याला द्या की उमेदवारी. एका उमेदवाराला किती वेळ वर्ष राहताय. हा दुसऱ्याला द्या की त्यांचं कोण असेल ते ह्याला त्याला गेल्यामुळे त्यांनी ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले. कारण की प्रत्येक वेळेस त्यांना अजिबात आमदारचा विचारच पडला घड्याळमध्ये गेल्यावर काय तोटा होईल असं वाटतंय. काय परिस्थिती आहे गावची. त्यांचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक जिल्हा परिषदेवर कार्यकर्त्यांची असते. मग विजयराय डोंगरे कुठं थांबायला पाहिजे, कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. कार्यकर्ते ते योग्यतेचं लागतं तर पात्रतेचं लागतं तर फोडचा पार्टी जबरदस्त विजयराय असल्यावर डोंगरेकडे कार्यकर्ते नाही का त्या पात्रतेचे. अजून तयार व्हायची आहे ती. बरं तालीम चालू आहे. विजयराज दादांनी काय काय इकडे सहकार्य केलं गावासाठी. दिली निधी दिलाय ते निधी. दिलाय का. बरं मग तुम्ही तरी मग निधी देऊन बी तुम्ही कमळ का म्हणताय. मग काय नवीनला काय करायचं. कमळला पॉझिटिव्ह वातावरण. कमळ. बरं का नको. गडळ नको आहे ना. कारण ज्या विचाराच दादा डोंगरेला सभापती म्हणून भाजपनं चान्स दिला 5 वर्ष होते ते. हा. मग त्यांनी निधी कुठून आला, भाजपच्या जेवढच आणला ना. आज ते विजयराज त्या पक्षाला न्याय देऊ शकत नाही. ते सर्वसामान्य लोकांना काय न्याय देऊ शकणार आहे. मनोहर भाऊच बोलत होते या गटात. आनंद रस्ते वगैरे झालेत का या भागात. उद्घाटन केलेत की. रस्ते झालं नाही. 80 लाखाचं उद्घाटन केलंय. नारळ फोडले तर परत काय 2 वर्ष झालं त्या रस्त्याला काहीच नाही. मुरुमी पडला नाही. कोणी केलं उद्घाटन. आमदार राजू खरे. ते रस्ता झाला नाही अजून 2 अजून वर्ष. झालं नाहीत. गावाने निवडून दिलं, मतदान केलं. खरी किती वेळ आले गावात. स्वतः मतं मागायला सुद्धा आले नाहीत अजून. नाही युती गावात आलेच नाहीत अजून. लीड दिलाय गावात. दिलेलं आहे ना. कितीचं लीड आहे. होय सरपंच साहेब 1000 मताचं लीड आहे गावात. हा आले का विचारा त्यांना तुम्ही. बरं गावात आलं नाही आणि का? येऊन ज्या दिवशी निवडून आले त्या दिवशी पहिल्या दिवशी येऊन गेले. तसं नाही अजून आले का ते गावात आले नाहीत अजून. गावात आले नाहीत अजून. आले नाहीत अजून गावात. समाधान मामा शेळके. तुमचं मत प्रगतीला असेल. कारण आतापर्यंत कुणी काय केलंय हे जय त्याला माहित आहे. फक्त जन काय करणार आहे त्यानं सभा घेऊन स्पष्ट सांगावं बाबा मी ह्या गावात ही करणार आहे ती करणार आहे. प्रचार लावून सभा घेऊन किंवा काय मत आहे. कमाल. मी म्हणते म्हणून म्हण नका. ते नाही मी माझं मत सांगितलं. त्यांनी त्यांचं सांगितलं मी माझं सांगितलं. बघायला मिळत ते रस्ता. त्यांनी नारळ फोडलेला रस्ता लोकांनी पदर पैशाने वर्गणीतनं रस्ता भरलाय ते आता. रस्ता झाला नाही झालं नाही. लोक वर्गणीतनं ते रस्ता करून आता घेतलाय. आणि कुठे निधी आता दिला म्हणतेच. काय माहिती आता आम्हाला तर काय माहित नाही. आपण हे थांबलो यशवंत ते ह्याच्यातच काम झालेलं आहे. हा कॉन्क्रीट. हो रोड बरेच कॉन्क्रीट रोड यशवंत ते काम ह्याच्यात झालेले. काम करा ही काय कोण मोर येत नाही ती. आणि ह्याने म्हणाव काम केले ते तर कामावर नेऊन जाऊ द्या. इथं ही काम केलंय ह्या पद्धतीने एवढा निधी दिलाय त्याने जाऊ द्या कुठे बी. गोष्टी माहिती आहे. यशवंत त्याने आता मुरुम टाकून इलेक्शनच्या आधी रोड भरून घेतलेला. यशवंत त्याने स्वखर्चाने रोड भरून घेतलेला. त्यामुळं भाजपला वातावरण चांगलं आहे. समाधान शेळके असतील आणि सतीश आबा असतील यांना वातावरण चांगलं आहे. काय कमळाला कमळ का. काय विकास तीच करू शकते दुसरं कोण. काय कोण कोण उमेदवार इकडे आता. समाधान शेळके सतीश आबा. आमदार राजन पाटील कमळाला गेला तर कमळा हवा चालू आहे. बरं आणि पहिल्यांदा नगरपालिका पहिल्यांदा आता नगरपालिका विजयराय डोंगरे गेलेत की आता राष्ट्रवादीत आता. ते आम्ही आलो म्हणते गेलं. मग ते निष्ठावंत असतं थांबलं असतं. निष्ठा कुठं तिथे केला आणि यशवंत त्यांनी रस्ता मंजूर केला पेनो रोपळा. मग रस्ता त्यांच्या ह्याच्यात चालू झाला आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यावर रस्ता बंद कोणी गेला. यशवंत त्याचा बंद करताना स्वतः दिला रस्ता. नमस्कार, मी भारत शिंदे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता आष्टी जिल्हा परिषद गटातील आणि पापरी गणामधील असलेल्या युवती या गावात आहे. खरं तर युवतीकरांच्या लोकांच्या मनात काय भावना आहेत, काय मतदारांच्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आता युवती गावामध्ये असलेले एक चौक आहे. या चौकामध्ये काही लोक या ठिकाणी आहेत. त्यांच्या आपण पहिल्यांदा भावना काय ते आपण जाणून घेऊया. या इकडं नाव काय. आनंद काळे. काय करताय. शेरड राखतो. शर्ट राखताय. पंचायत समिती जिल्हा परिषद लागली निवडणूक. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागली. आपल्याला काय करत नाही आहे. कोण इकडे कोण येते कोण इकडे. आपलं काय येत. या इकडे. या काय म्हणता. नाव काय. किरण पाटोळे. पाटोळे. काय वाटतं एकंदरीत.
काय काय एकंदरीत काय वातावरण काय इकडं? काय काय कमळाला कमळ का? काय विकास तीच करू शकते दुसरं कोण बर काय कोण कोण आहे उमेदवार इकडे आता? समाधान शेळके सतीश आबा पापरेकरांना पापरेकर हा हा समाधान शेळके बर समाधान शेळके तर पहिल्यांदा उभं राहिले की पहिल्यांदा मग नवीन चेहऱ्याला नको का बर नवीन चेहऱ्याला द्यायचं विजय डोंगरेचं कार्य नाही इकडे आहे की कार्य आहे की त्यांचं ते मग पण आता काय नवीन एखादी नवीन उमेदवार असते त्याला काय तसंच मारायचं आहे बर मग पापरेकरांतलं इकडे काय आहे? सतीश सतीश आबा भोसले शेजारी येतं गावाला गावा शेजारी आहे का कार्य त्यांचं काय म्हणजे काय कार्य आजपर्यंत उभाच राहिलं नाही तर कार्य कसं करायचं बर मग पहिल्यांदा दोन्ही नवीन चेहरे आहेत नवीन बरं विजयराज दादांनी काय काय इकडे सहकार्य केलं गावासाठी हाय दिली निधी दिलाय ते निधी दिलाय का बर मग तुम्ही तरी मग निधी देऊन बी तुम्ही कमळ का म्हणताय मग काय नवीनला काय करायचं नवीन लिहू देता नाही बर बर ये डाबा लय लक्ष देऊन आहे तुम्ही नेमकं काय काय आहे? आता ऐकताय का तुमचं म्हणा आता तुमचं सांगा मला हा काय सांगू ते सांगा काय इकडे कुणाची हवा आहे युती गावात विजय दादा बर का काम लई केली बर लई काम इकडे कमळ म्हणते इकडे विजय डोंगरे कमळाचा एक बी काम दाखवू दे त्यांनी नाही हा दाखवू दे त्यांनी बर होय काय मग काय एकंदरीत आता जिल्हा परिषद आता विजय डोंगरे इकडे नवखे समाधान शेळके आहेत असू दे जेव्हा विरोधक राहणारच आहे हा हा त्याला काय एवढं कोणाला सर ना हक्क आहे कमळ जिल्हे हवा आहे म्हणतेच एव्हा जत आहे तुझं राहणार आहे बरं. इथं गावात मतदार किती आहे गावात मतदार 17-18 बर निम होते का नाही 60 होईल विजय दादा विजयरा डोंगरे 60 इकडे 40% बर विकासाच्या बाबतीत गाव सुधार आहे का पुणे मध्ये विकासाच्या बाबतीत म्हणजे एक नंबर विजय बर विजय डोंगरे बर हे इकडे सरपंच आहेत ना गावचे नाही माझी विद्यमान आहे का माझे चालू आहे. चालू सरपंच आहे काय मिस्टर सरपंच हा, मिस्टर. बर बर काय परिस्थिती आहे गावची गड्या गाड्या का ह्यांनी काय विकास केलाय 5 वर्षात ह्यांनी दावून द्यावं कुठं निधी दिलाय किती दिलाय 5 वर्षात जे निधी दिला म्हणते ती ना हा. इथं दिलं 5 वर्षात जेवढा ह्यांनी दिला निधी तेवढा राजू घोरे आमदार साहेबांनी एका वर्षात निधी दिलेला ह्यांनी यांची कागद आणून द्या आम्ही आमची कागद आणतो बर मग विजयराज डोंगरे इतके दिवस भाजपमध्ये होते त्यांनी मग राष्ट्रवादीमध्ये का गेले काय तर स्थानिक अडचणी येते त्यांना बर जिथं काय बाबा एका 2 तलवारी 2 महिन्यात एका राहू शकत नाही ते ना हा. काय अडचण नाही ते तिथं आले त्यामुळे तिथं आम्हाला तिथनं जावं लागलं राजन पाटील आणि विजयराज डोंगरे एकत्र होण्याची देखील चर्चा होत्या मग काय काय नाही अफवा होत्या बर त्यात डॉक्टर साहेब बोलल्यामुळे तो गैरसमज झालता कोण डॉक्टर आम्ही तेव्हा बर 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 त्यामुळे गैरसमज झालता लोकांचा हा हा काय होईल पंचायत समितीला बी 70% लीड जाईल गड्याला युतीत किती मतदार आहेत मतदार 2,500 आहे तसं पण 2021 पोल होईल बर निम होतंय नाही निम्यापेक्षा जास्त गड्याला निमेपेक्षा जास्त गाड्या जरा पुढे गेले तर एकीकडे एवढाच विषय आमच्यातला हा पण जनतेला काही प्रत्येक टायमाला सांगून जात नाही ती बाबा ह्यांना काय नाही पटलं की 4 दिवसाला जाणार आहे ती येणार आहे ती हा हा कामं करा ही काय कोण मोर येत नाही ती बर. आणि ह्याने मानव कामं केले ते तर कामावर नेऊन दावू द्या इथं ही काम केलंय ह्या पद्धतीने एवढा निधी दिलाय त्याने दावू द्या कुठे बी तुमचं काय मत आहे माझं मत आहे की घड्याळाला जास्त युतीतनं मत पडतं बर कमळाची कोण आहे त्या गावात कंबाची आहेत की कार्यकर्ते आहेत त्यांचे नेते आहेत हा आणि तुम्ही जे सांगितलं आता म्हणजे सरपंचांना विचारलं की विजयदादा राष्ट्रवादीमध्ये का गेले हा ज्यावेळेस आपले आमदार राजन पाटील माजी आमदार ते BJP मध्येच गेले आणि ह्यांचं वैचारिक एकमेकाशी जमत नाही बरोबर. राजन पाटील इकडे गेल्यामुळे त्यांनी ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले हा कारण की प्रत्येक वेळेस ते अजिबात आमदारचा विचारच पटत मध्ये नाही गेल्यावर काय तोटा होईल असं वाटतंय नाही उलट सानुभूत आहे 100% शिट येतेली हा गाड्यावर जेवढी मोहोळ तालुक्याची शिट लढतेली तेवढी समधी शिट बसतेली सानुभूती आहे श्रद्धांजली म्हणून मत देणार की हो हा काय म्हणताय आमचं येवती गाव हे राजन पाटीलच्या विरोधी आतापर्यंत चालत आलेलं आहे हा. येड काय मत आहे नाव सांगा नागनाथ सप्पान गाडी काय मत आहे
मग काय हे सरपंच ही काय म्हणेल त्याच्यावर जायचं काय सरपंचाच्या माग मग काय आता तुमचं वैयक्तिक नाही काय वैयक्तिक आहेच की रस्ते झाले कोणाकडे राजू खरे राजू खरे उभा नाही राहतात त्यांचा पक्ष उभा राहतो त्यांचा पक्ष त्यांचाही पक्ष नाही म्हणता जी येणार नाही आता. राजू खऱ्याचा जी पक्ष असेल हा. त्याच्या पाठीमागं आम्ही उभा. राजू खरे तुतारीकडे आहेत ही कशाकडनं उभा राहिली मग त्यांचा उमेदवार असेल की बर त्यांचा उमेदवार कोण असेल कोण आहे उमेदवार कोण आहे माहित आहे का उमेदवार आहे की विजयराजा आहे बरं आणि दुसरं समाधान शेळके असं दोघंही सारखीच आहेत. बरं या इकडे पाहिजे नाव काय आपलं आकाश गोडसे काय करताय मी बजाज फायनान्समध्ये बजाज फायनान्स रिकव्हरीला आहे का नाही लोन भीतीनं म्हणलं रिकव्हरीला आहे का म्हणलं टू व्हीलर लोनला मी तिथं बरं काय गावची काय परिस्थिती आहे विजय डोंगरे का विजयराव डोंगरेची हवा इकडे बोलतो त्याच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला का कामध्ये येते काय सांगितलं लगे ऐकते बरं डायरेक्ट संपर्क त्याच्याबरोबर होते हां हां आता इथं काय करावं लागतं डायरेक्ट पुढे जावं लागतं पुढे त्यापुढे जाणार मग तिथनं ते ऐकणार ते त्याला सांगणार ते आम्हाला सांगणार बरं डोंगरे डायरेक्ट आम्ही बोलू शकतोय हां दुसरं नेत्याला नाही तसं आणि तसं बोलू शकत नाही काय डोंगरेच डोंगरेच येडं काय लोक आहेत इकडे अजून हाय कुठे आहेत पलीकडे बसले सगळे इकडे ही ग्रुप ती ग्रुप याला वेगळा आहे काय बर सारखा पलीकडे जरा थोडं तुम्ही बसा इकडे तुम्ही बोलाय तुमच्याबरोबर या इकडे बसा काय नाव काय ऋषिकेश पाटील बरं काय परिस्थिती गावची कमळ तिकडं तर सगळं ही घड्याळ म्हणतात की त्या असते मग 4-2 असते गावात हा काय होईल मग हा काय होईल गावात निम होत आहे गाव निमन आहे 70% कमळ ती म्हणते 70% घड्याळ होते मामा आहेत आमचं ते बर गाव आमचं मामा आहे सगळ्या गावाचं मामा आहेत हा आणि किती दिवस त्यांना हे प्राधान्य द्यायचं बर नवीन चेहरे यायला पाहिजे समोर बदल झाला पाहिजे बदल झाला पाहिजे हा हा कोण कोण आहे उमेदवार इकडे समाधान शेळके आणि आपले सतीशाबा भोसले हा विरोधात विजयराज गुंड आपलं विजयराज दादा डोंगरे विजय डोंगऱ्यांचं कार्य भरपूर केलं म्हणते त्यांनी अहो तुमच्याकडे सत्ता दिल्यावर तुम्ही काम करणारच ना हा हा तुमच्याकडे काम आम्ही मतदान लोकांनी जनतेने मतदान दिलेत म्हणल्यावर काम करावं लागणार आहे तुम्हाला हा हा असं तुम्ही निवडून कोण देणार आहे बर 2 कोटी आणि ते आता दिला म्हणतात काय माहिती आता आम्हाला तर काय माहित नाही आपण हे थांबलो यशवंत ते ह्याच्यातच काम झालेलं आहे हा कॉन्क्रीट हो रोड बरेच कॉन्क्रीट रोड यशवंत ते काम ह्याच्यात झालेले हा 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 तुमचं काय मत आहे हा येवती पेनू रोड हा तू बऱ्याच वर्षापासून रखडला होता हा, हा तो पण तात्याची हे झालाय बर मोठी कामं केलीत तात्याने हा सुद्धा हा आणि तुम्ही खरेला गावाने निवडून दिलं मतदान केलं खरे किती वेळ आले गावात हा. स्वतः मतं मागायला सुद्धा आले नाहीत अजून नाही युती गावात आलेच नाहीत अजून लीड दिलाय गावातनं दिलेलं आहे ना कितीचं लीड आहे होय सरपंच साहेब 1000 मताचं लीड आहे हा गावात हा आले का विचारा त्यांना तुम्ही बर गावात आलं नाही आणि का? येऊन ज्या दिवशी निवडून आले त्या दिवशी पहिल्या दिवशी येऊन गेले तसं ना अजून आले का ते गावाच्या बाहेर गावात आले नाहीत अजून गावात आले नाहीत अजून आले नाहीत अजून गावात अंधारात आले ना अंधारात आले ना अंधारात निघून गेले अंधारात निघून गेले एवढं निधी आहे बाप निधी दिला म्हणते रे एवढं मोठं. कुठला निधी दिला काय गावातल्या रस्त्याचं हे कोणी बोलले. यशवंत आपलं हे खरेने कुठं निधी दिलाय काय काम केले खरेने आता चालूला दाखवून दे ना त्यांनी काम कुठं केले हो ह्या रोड काम केले ह्या रोडचं काम केलं असं दाखवून द्यावं त्यांनी बर जिल्हा परिषदेचं काय मग काय होईल एकंदरीत समाधान मामा शेळके बर हा तुमचं मत मत प्रगतीला असेल कारण आतापर्यंत कुणी काय केलंय ही जे ज्याला माहित आहे फक्त जन काय करणार आहे त्यानं सभा घेऊन स्पष्ट सांगावं बाबा मी ह्या गावात ही करणार आहे ती करणार आहे हा हा नाही प्रचार लावून सभा घेऊन किंवा हे करून सांगावं ह्या गावाला विजन सांगावं माझं काय आहे मी बरोबर हा हे आज तरुण इथं किती सुशिक्षित आहे ती पण ह्यांना रोजगार नाही त्यासाठी कोण बोलाय काय तयार नाही आमचं रस्ते एकमेकाचा आडवाडवी आहे ती मग त्या रस्त्याचं कोण काय करणार आहे त्यांनी ती बी बोलावं कुठला रस्ता म्हणजे ते सांगा म्हणजे कळेल त्यांना बी. ही तुंगत रस्ता आहे गावातला हा जुना तुंगात आपला आता ही रस्ता इलेक्शनच्या पुढे झालाय तर लोकांनी त्यात काय खड्यातच गेली ती लोक इतके दिवस पडापडी झाली लोकांची मग ही जी काय आहे बाबा मी केलंय तर मी केलंय म्हणून बी सांगा आणि मी पुढं काय करणार आहे ही बी सांगाव
काय मग वैयक्तिक तुमचं काय मत आहे, काय वाटतंय? वैयक्तिक मत अजून तर ठरलेलं नाही, कारण इथे येऊन कोणी सांगितलेलं नाही बाबा मी ही करतो. गावात यावं कोणी तर स्पष्ट सभा घ्यावी आणि सांगावी बाबा मी ह्या गावासाठी ही करतो, ह्या तरुणांसाठी ही करतो, शेतकऱ्यांसाठी ही करतो. आलत्या उमेदवार तर आलत्या गावात. उमेदवार येते ती गपचूप गाठी घेऊन जाते ती, असं नको आहे. उमेदवारानं सभा घ्यावी, भर सभेत सांगावं बाबा मी सुधारणा करतो, तेव्हा ही तरुणपटे विचार करेल. नाही तर आमची स्पष्ट नोटाला मतं गेली तर चालतील. बर किती आहे असं गावात युवकांची फळी किती आहे युवकांची गावात? जी शिकलेली 100% पिढीचा हीच विचार आहे की बाबा आम्ही दोघालाही मत देणार नाही. ज्यानं जेव्हा माणूस येईल आणि स्पष्टपणे सांगेल बाबा मी ह्या गावासाठी ही करतो किंवा विजन माझं आहे, तर विजन बघितल्यानंतर आम्ही मतं ठरवू. अच्छा. खरं तर दोन्ही उमेदवारांनी ह्याने ज्याप्रमाणे सांगितलं, मात्र कोण उमेदवार अशा पद्धतीने अंमलात आणेल युवकांच्या त्या पाठीमागे असल्याचं देखील ह्यांच्या बोलण्यावरून सांगितलं जातं. पाहूया येणाऱ्या 4 दिवसात तरी आता उमेदवार जागे होतील का, दोन्ही उमेदवार ते देखील पाहणं आवश्यक काय ठरणार आहे. काय मत आहे? कमाल ही म्हणतील म्हणून म्हण नका. ते नाही, मी माझं मत सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, मी माझं सांगितलं. बर कमळ. कमळाचं बर का पण का तर आता विकासाकडे जायचं म्हणजे कमळाशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी हवा म्हणते नाही, हवा नाही काय. का? राष्ट्रवादीचा सगळा गट कमळाकडे गेला ना चालू. बर आमदार राजन पाटील होते तो राष्ट्रवादी इथं हवा होती. हा आमदार राजन पाटील कमळाकडे गेला तर कमळाची हवा चालू झाली. बर. आणि पहिल्यांदा नगरपालिका पहिल्यांदा आता नगरपालिका विजयला डोंगरे गेलेत की आता राष्ट्रवादीत आता. ते आम्ही आलो म्हणते गेलं. बर मग ते निष्ठावंत असतं थांबलं असतं. तर निष्ठा कुठं तिथे केलं आणि यशवंत त्यांनी रस्ता मंजूर केला पेनो रोपळा. बर मग रस्ता त्यांच्या ह्याच्यात चालू झाला आणि त्यांचा कार्यकाळ संपल्यावर रस्ता बंद कोणी केला? यशवंत त्याचा बंद करणार नाही, स्वतः दिला रस्ता. बर. जे सत्तेत आहेत तेच अडवणार आहेत. मग रस्ता अडवला कोणी राजू खरे सांगावं. कुठला रस्ता अडवला? पेनो रोपळे रस्ता चालू काम करून 1.5 वर्ष काम थकीत आहे. येवती पेनो रोड दळणवळण सुविधाची मेन मुद्दा असतो, दळणवळणाचा रस्ता. बरोबर. तो रस्ता यशवंतातीने मान्य केला, रस्ता अर्धवट झाला आणि चालू कामात बंद कोणी केला? मग सत्ताधारीने सांगावं यशवंतातीने बंद केला. यशवंतातीने बंद केला तर यशवंतातीने मंजूर केला. यशवंताते उद्घाटन त्यांनी स्वतः केलं. त्यांनी उद्घाटन का त्यांनी अडवतील का असं? ती कसं अडवतील मग? हा. मी कोणी अडवले कोणी? राजू खरेने सांगा अडवलं, त्याला माहिती असणार ना किंवा बांधकाम सभापती त्याच्यासाठी अडवले काहीतरी गावकऱ्यांची काय कसं नेमकं अडवलं रस्ता? तीच काय कळलं ना तुम्हाला का अडवला हेच काय समजलं नाही. बर. ह्या जी काय गोष्टी आहे याचा खुलासा हा. करावं, खुलासा करावं गावासमोर बाबा हे आम्ही दिलं, हे आम्ही करणार आहे. तर गावामध्ये या इकडे जरा, तुम्ही बसा जरा. मी तपासायला लागले. काय नाव आहे? देवाडून खुर्द काय करताय? शेती किती एकर आहे? 6 एकर असं आहे, ऊस असं सगळा? ऊस केळी ऊस केळी. कुठल्या कारखान्यात जाते ऊस? बबन दादा बबन दादा. बर. आहे का रेट बरा? हाय सगळ्यापेक्षा चांगला आहे म्हणतात. 1 नंबर. जिल्हा परिषदचं काय होईल? कमळ का का म्हणजे मत टाकायचं म्हणजे कमळाला टाकायचं. लय वाटोळ केलं म्हणतील भाजपने. कोण म्हणतं? लोक म्हणतील आता बाकीचे. त्यांना जे वाटतंय तसं जे ते मत वेगळं असतं ना. बर. हा. तुम्ही कमळ. हं. बर. राष्ट्रवादी का नको? एक तर दिवस राष्ट्रवादीत होती की दोघं मिळून होती मालकती, हा. आणि ह्या भागाला मनोहर भाऊच बघत होती हा हे गटाचं. हा. मग आजपर्यंत काय केलं नाही, काळेश्वरा केलं रस्तं ती शी गट तेव्हा हे मनोहर भाऊच बोलत होती या गटात बघत होती. आनंद रस्ते वगैरे झालेत का या भागात? उद्घाटन केलेत की रस्ते झालं नाही. 80 लाखाचं उद्घाटन केलंय, नारळ फोडले तर. हा. आणि परत काय 2 वर्ष झालं त्या रस्त्याला कायच नाही, मुरुमी पडला नाही. कोणी केलं उद्घाटन? आमदार राजू खरे. ते रस्ता झाला नाही अजून 2 अजून वर्ष. झालं नाही, बर. नारळ तेवढं फोडले होतं खचून. हा. काय कशामुळे अडवलं रस्ता? आता खरेने सांगाय ना, हा हा हा. खरेने सांगितलं पाहिजे. मी नारळ फोडले तर कागद फुटलं नाही, चाललं नाही. बर. आमदारकीच्या सत्तेत नसताना नारळ फोडले रस्ते उद्घाटन मी वर्ण निधी आणलाय म्हणून, आणि सत्तेत आल्यावर त्याचं विलगीकरणच काय झालं नाही. बर. मग सत्तेत नसताना तुम्ही नारळ फोडले एवढं 80 लाख मी आणले, त्या जोरावर तुम्ही निवडून आला, त्या जोरावर तुम्हाला 1000 मतं लीड पण पडलं गावात. आणि ज्यावेळेस तुम्ही सत्तेत येतात त्यावेळेस त्या कामाचं काय झालं? मग ते तुम्ही करायला पाहिजे. काम चालू नाही, चालू नाही. बर. निवडणूक होण्यापूर्वी झालं. आणि पदर पैशाने ते रस्ते भरलेत. बर. तिथं पेनूला जाताना तुम्हाला बघायला मिळेल ते रस्ता. हा. त्यांनी नारळ फोडलेला रस्ता लोकांनी पदर पैशाने वर्गणीतनं रस्ता भरलाय ते आता. रस्ता झाला नाही अजून. नाही झालं नाही, लोक वर्गणीतनं ते रस्ता करून आता घेतलाय. हा. आणि बघायचं असलं तर तुम्हाला बघायला मिळेल ते रस्ता भरलेला आहे की नाही. किती रस्ते आहेत असे पानंद रस्ते वगैरे? 4 मंजूर केलं, किती झाले? एक बी झालं नाही. तर 4 रस्ते पैकी आमदारकीच्या आधी नारळ फुलं ते अजून आलंच नाहीत.
गावात बी आलं नाही बर जिल्हा परिषदला विजयराव डोंगरे उभा राहिले दादा राहू दे काय त्याला काय होईल कमळ 5 वर्ष त्यांनी सभापती होते 5 वर्ष नाही 10 वर्ष झालं असतील हा गेली 5 वर्ष यांच्याकडे होती ना हा हा. मग ते सभापती असताना काही कार्य केलं नाही का कुठं कार्य आहे नाही कुठं आहे कार्य तर दावलं पाहिजे ना बरं किती वेळा तिथं दुसऱ्याला द्या की उमेदवारी एका उमेदवाराला किती वेळ वर्ष राहतात हा 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 हा. दुसऱ्याला द्या की त्यांचं कोण असेल ती ह्याला त्याला दुसऱ्याला द्या की एकाच माणसाने किती वेळा उभं राहायचं खरं तर हे जिल्हा परिषद निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक हा, म्हटली बरोबर जाते. आहे की तीच विषय म्हणजे एकच उमेदवार 2-2दा उभा राहायचं काय काम आहे द्या की बदल करा जरा हा, हा. बर काय पाहिजे नाव काय आपलं भगवंत खुर्द काय करताय मी जॉब करतो कुठं बँकेत बँकेत काय जिल्हा परिषदचं वातावरण जिल्हा परिषद आहे कमळला पॉझिटिव्ह वातावरण कमळ बर घड्याळ का नको गटाळ नको आहे ना कारण ज्या विचाराच दादा डोंगरेला हा. सभापती म्हणून भाजपनं चान्स दिला 5 वर्ष होते ते. हा हा मग त्यांनी निधी कुठून आला भाजपच्या जेवरच आणला ना हा. आज ते विजयराज त्या पक्षाला न्याय देऊ शकत नाही हा. ते सर्वसामान्य लोकांना काय न्याय देऊ शकणार आहे हा राहिला प्रश्न शेती रोडचे प्रश्न बरेच गंभीर आहेत गावात आणि हा भाग पहिल्यापासून कोण बघतो हे सगळ्याला माहिती आहे बाउंड्रीवर असल्यामुळे जरा म्हणजे हा. थोडंफार जरा इकडं माडा इकडं काळ्या शहरात रोडचे बरेच प्रश्न निर्माण झाले होते तो रोड बऱ्याच वेळा मंजूर पण झाला कागदावर झाला तो रोड कुठे गेला हे सर्व जनतेला माहिती आहे नाही रोड झाला. पण तर झाले कागदावर झालाय की किती लाखाचं काम होते काय माहिती हा, कागदावर 2-3 वेळा झालाय आणि 2-3दा झालाय रस्ता त्या कागदावर तीनदा. ते रस्ता 2-3 वेळा झाला हा. कागदावर पण झाला नाही रस्ता कुठं आता त्यांना माहिती आहे की एकदा मला कळतं असं पहिल्यांदा रस्ता झाला यशवंत त्यांनी ते काम प्रूफ असलं तर त्यांनी दाखवावा हा यशवंत आहे का proof तुमच्याकडे? ऐका ना आता ह्या गोष्टी काय बोलण्यात ज्याला त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत यशवंत त्याने आता मुरुम टाकून इलेक्शनच्या आधी रोड भरून घेतलेला यशवंत त्याने स्वखर्चाने तो रोड भरून घेतलेला हा त्यामुळं भाजपला वातावरण चांगलं आहे समाधान शेळके असतील आणि सतीश आबा असतील यांना वातावरण चांगलं आहे यायडा हा नाव सांगा मला अप्पा हरचंद्र राजगुरू गावात कुणाची हवा आहे गावात आपलीच हवा आहे आपली म्हणजे कोण आपल्या जनतेची बरायचं जनतेची नेते नाही द्या कोण नाही नेते नाही का नेते आता आल्यावर बघू की. आले नाही त्या कोणाला अजून पण? नाही. दोन्ही नेते आले उमेदवार संध्याकाळी येते दिवसांना संध्याकाळी कुणा गाठी घ्यायचं अशाच आधारात घेते ते आता काय नाव सांगायचं बर हं. काय परिस्थिती होईल गावात पुन्हा मागे जाईल गाव परिस्थिती होईल की काय दोन्हीला जरा समान जागा मिळतील आपल्या गावातल्या मतदाराच्या बर कमळ आणि गाड्या हा कमळाने काय एकंदरीत आपण या युवती गावातील लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यात तरुण नागरिकांचा देखील आपण विशेषतः तरुण नागरिकांचा हा येड काय मराठा शेवगी होती गाव बर इथं विजयराजला ज्यादा मतं पडणार उभाटा गटाचा कार्यकर्ते इथं भरपूर आहे ती उभाटा गटाच्या कार्यकर्त्याचा पाठिंबा विजयराजलाच आहे कुणी काही जरी म्हणलं कुणी काही जरी बाईट दिली तर 1600 मतदान राजूभाऊ खरेला दिलेलं आहे राजूभाऊ खरेनं जरी कामं केली नसली आणि त्यांनी जरी केली असली तर प्रत्येक होणारा आमदार ही कामं करण्यासाठीच असतो पंचायत समितीचा सदस्य ही कामं करण्यासाठीच असतो संधी ही प्रत्येकाला द्यावंच लागत असते बर यंदा काय ठरवलंय मग यंदा विजयराजला देणार कोणाची ही गाय केली जाणार नाही 1600 मतदानाचं लीड दिलेलं आहे त्यांनी म्हणते 1600 मतदानाचं लीड दिलेलं आहे त्यांचं म्हणणं काय अजून बी देणारच माझं आहे म्हणणं आहे का तर अहो त्यांनी काय म्हणते प्रत्येक गावात हा. कार्यकर्ते आणि कार्यकर्त्याचीच मतं राहिलेली आहे ती 100% मी ठामपणे सांगू शकतोय बरं, त्यांचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्यांची असते मग विजयराज डोंगरे कुठं थांबायला पाहिजे कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे कार्यकर्ते ते योग्यतेचं लागतं तर पात्रतेचं लागतं तर पुढचा पार्टी जबरदस्त विजयराज असल्यावर डोंगरेकडे कार्यकर्ते नाही का त्या पात्रतेचे अजून तयार व्हायची आहे ती बरं बरं तालीम चालू आहे थांबू इथं आपण आता कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे न्यूज इंडिया हे होते